DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। हिंगोलीतील वसमत तालुक्यातील हयातनगर फाटा ते हयातनगर या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे। हा रस्ता हयातनगर ते वसमत शहराला तसेच परभणी वसमत या राष्ट्रीय महामार्गाला जोडलेला रस्ता असून यावर मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होते। कारण या रस्त्यावरून बळीराजा साखर कारखाना पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत, कपिश्वर साखर कारखाना बाराशिव या कारखान्याला परिसरातून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होते आणि येथील सामान्य जनतेला हाच रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा असून त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। परिसरातील नागरिकांना हा रस्ता मोठ्या प्रमाणावर त्रासदायक झाला आहे। परिसरातील सामान्य जनतेकडून रस्त्याचे तात्काळ रुंदीकरण करून रस्ता करून द्यावी अशी शासनाकडे मागणी होत आहे। वसमत ते परभणी या महामार्गाला लगत 7 किलोमीटर अंतरावर हयातनगर हे गाव आहे। या हयातनगर गावापर्यंत हा रस्ता आपण पाहू शकतो किती अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालेला आहे आणि जागोजागी खड्डे आणि या अशी पूर्णपणे निघालेली गिट्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सर्वात जास्त वाहतूक या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळते। कारण रोडवरून जवळपास कपिश्वर शुगर्स, बळीराजा शुगर्स आणि पूर्णा सहकारी कारखाना या तिन्ही कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक होते। त्यामुळे या खड्ड्याचा ऊस वाहतूक शेतकऱ्यांना त्रास होतोय। त्याचबरोबर येणारे इथं या रस्त्याने जाणारे दुचाकीस्वार, या दुचाकीस्वारांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर या धुळीचा आणि या रस्त्याचा त्रास होताना पाहायला मिळतंय। तुम्ही आपण पाहू शकतो हे जे खड्डे पडलेले आहेत, या खड्ड्यामुळं मोठ्या प्रमाणावर या रस्त्याची दुरावस्था देखील झालेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या लोकांना याचा त्रास होतोय। किती दुचाकीस्वारांना दुचाकी आल्याच्या नंतर किती धूळ या ठिकाणी उडालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी एक साधी जरी गाडी जायची म्हटलं तर या रस्त्याने जात नाही। प्रशासनाचा किती अंधकारभार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। बाजारपेठेसाठी सर्वात महत्त्वाचा रस्ता मानला जातो, पण मोठ्या प्रमाणावर या खड्डे बुजवण्याच्या कामामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार दाखवलेला आपल्याला मिळत आहे। कारण या ठिकाणी आपण पाहू शकतो इथं बघा, खड्डे पडल्याच्या नंतर वार्ताहरांनी बातम्या लावल्याच्या नंतर इथं नुसता खडक आणून टाकण्यात आला। नुसता खडक आणून टाकल्यामुळं या ठिकाणी जास्तच मोठ्या प्रमाणावर धूळ व्हायला लागली आणि जास्तच या रस्त्याचा अजून रस्ता हा खराब व्हायला लागलेला आहे। या ठिकाणी जास्तीत जास्त अवजड वाहनं या ठिकाणाहून जात असल्यामुळे या ठिकाणचा रस्ता लवकरात लवकर दक्षता घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर हा रस्ता नवीन आणि पाहू शकतो या व्हिडिओमध्ये 2 आपल्याला गाड्या इथून या ठिकाणाहून निघत नाहीत एवढा हा रस्ता झालेला आहे। रुंदीकरण आपल्याला पाहायला केलं पाहिजे याची मागणी आपण इथले नागरिक करत आहेत। आपल्यासोबत या परिसरातील नागरिक आहेत, आपण जाणून घेऊयात की त्यांना काय त्रास होतोय, काय त्यांचं म्हणणं आहे, काय मागणी आहे ती। हा रस्ता 2 जिल्ह्याला जोडणारा लांबोरचा रस्ता आहे आणि याच्यावरती वाहतुकीची ये-जा भरपूर आहे। तरी पण हा रस्ता ताबडतोब व्हावा ही विनंती, कारण हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि हा रस्त्याचं काम कुठं रुकलं आहे हे इथले प्रतिनिधी, आमदार, खासदार यांनी कृपया या रस्त्याकडे लक्ष देऊन या रस्त्याचं त्वरित काम करावे ही नम्र विनंती। DPA न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम, हिंगोली। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।